सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार हरी तुका म्हणे आता उरलो उपकार पुरता गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार समचरण सरोजन तांद्रणी लाभ लाभ जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुणत्वराची महालकंद्रम कंजनेद्रम सदवद्वराच विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नाम संतांची त्यांच्या बरोबराने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी शरण चरण धन्वंता तुम्हाला रामदूता काय भक्ती द्या वाट मद दावया चुबटा शरण चरण एकनाथ शरण चरण एकनाथ एक नाका पाय माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा दयांची केली स्मरण होय सकल विद्याधिकरण जे जीवन दुसरी जण श्रीगुरूंचे ते नमस्कार नाथ विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असं जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये स्वतः आपला लहानपणा व्यक्त करतात. विढाला अभंगाचा भावार्थ संपला तर हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त थंडी सुटण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इति वार्ता. आपल्या मौजे फत्तेपूर या गावामध्ये गेली सालाबादाप्रमाणे चालत असलेला जो अखंड हरिण सप्ताह गेली 9 वर्षापासून चालत असलेला सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडाने का भगवंताची कृपा संतांचा आशीर्वाद जमलेलं सर्व गुरुजन मंडळीचं सहकार्य सेवेचा योग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्या वेळेस शिवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वयोवृद्ध मंडळी तरुण मंडळी सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेले नम सप्ताह या ठिकाणी सुवर्ण कांचन योग आहे. भगवान श्री हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि सुवर्ण कांचन योग दोन योग आपल्या या कार्यक्रमामध्ये घडून आलेले सुवर्ण कांचन योग आहे. आणि या कार्यक्रमाला अनुसरून तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग सर्वची सर्व गावातील मंडळी गायक वादक मंडळी आणि चोपदार बाबाचे सुद्धा धन्यवाद बरं का बाबा. साऊंड सिस्टम ऑपरेटर साहेब तुमचे सुद्धा धन्यवाद. समोर बसलेली सर्वची सर्व माईबाप माता माऊलीचे नतमस्तक होतो आणि तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण भजन सम्राट स्वर सम्राट कृष्णा महाराज हरिभक्त परायण आमचे अमोल महाराज
आणि हरिभक्त परायण मोरे महाराज, बरोबर आहे की नाही? गोरे का मोरेश्वर, हा मोरेश्वर भाऊ माझा, बरोबर. ते काय एकीकडे लिहिताना थोडस, आता काय इथे काय होतं, जे इथं असतात ते तिथे नसतात, जे तिथे असतात ते इथे नसतात. माझा स्वभाव जरा चाभरा आहे, सगळ्याला अगोदर सांगतो बरं का, जरा विनोदी स्वभाव आहे. आणि कीर्तनामध्ये मी दृष्टांत वापरणार ते सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असणार, हे मात्र लक्षात असू द्या. सिद्धांत पदरात पडला की दृष्टांताचा निषेध करायचा, दृष्टांताच्या पाठीमागं कोणी फिरायचं नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो. आणि तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आमचे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज, बरोबर आहे की नाही? आणि मृदंग महामेरू आमचे हरिभक्त परायण उमेश महाराज आणि विशाल महाराज. कुणाचे नाव हुकून चुकून राहिले असतील तर माफी मागून कीर्तन संपल्याच्या नंतर उखाणा घालून घेईन बरं का. हा तुमचं नाव आहे, त्या दिवशी सांगितलं पण इथं नको, ते तुमच्या चालतीची असतात. मी कशाला उगं मला बोटाने हाणतील ते. सगळीची सगळी मंडळी, तरुण मंडळीच्या एकदा जोरदार नावाने टाळ्या वाजवा, कारण गावाच्या बाहेर एवढा मोठा कार्यक्रमाला स्वरूप देणं म्हणजे हे तरुण मंडळीच्या हातात आहे. आणि तरुण मंडळी पुढे झाली की कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून अगदी मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या गावातला परमार्थही मोठा आहे. आणि आपला या ठिकाणी आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? पाचव्या दिवसाची सेवा. गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलो. सेवेचा योग आला. विढाला जास्त वेळ लांबायचा नाही, वेळेच्या आत कार्यक्रम संपवायचा आहे. तुम्ही एक जणाला विको जास्त आणि एक जणाला कमी दिल्यामुळे थोडस जजमेंट होकायला लागलं बघा. सगळं सारखं ठेवा, बरोबर आहे की नाही? म्हणजे असं काय क्लिअरिटी, आवाज भरपूर आहे, त्याला आवाज खूप आहे. आवाज वाढवायची गरज नाही. तुम्ही माझ्या याला थोडस आवाज वाढवा, थोडासा डबल टोन तुमच्या पद्धतीने द्या, डबल टोन फक्त विकोचा. बस. अभंग हा अद्वैत प्रकरणातला आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंग जरी ऐकायला अवघड आहे, परंतु अभंगाचा भावार्थ एकदम सोपा आहे, एकदम सोपा आहे. कारण हा अभंग सर्वांच्या कानपाठ आहे. कानपाठ कशाला म्हणतात? कानावरून गेलेला. कारण हा पंडित भीमसेन जोशीचा प्रख्यात अभंग होता महाराज. त्यांनी मालकंस रागातून तो गायचा महाराज. रे अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा अनुरेनुया. म्हणजे हा सर्वांच्या पाठातला विढाला. अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपला लहानपणा व्यक्त करतात. आता ज्यांनी तोंडाने लहानपणा व्यक्त केला ते कोण? तुकाराम महाराज. परंतु तुकाराम महाराज किती मोठे. गाव जिंकणारे वेगळे, तालुका जिंकणारे वेगळे, जिल्हा जिंकणारे वेगळे, मराठवाडा जिंकणारे वेगळे, महाराष्ट्र जिंकणारे वेगळे, भारत जिंकणारे वेगळे. परंतु तुका म्हणे भोळा जिंकू जाणे, काळाला कोणी जिंकेल? काळाला. मग काळाला ज्यांनी जिंकलं त्यांनी तोंडाने आपला लहानपणा व्यक्त करावा. एका मिनिटात सांगतो, जो मोठा असून तोंडाने लहान म्हणतो त्याच्यासारखा जगात कोणी मोठा नाही. आणि जो लहान असून म्हणतो माझ्यासारखा जगात कोणी मोठा नाही, त्याच्यासारखा हलकट जगात दुसरा कोणी नाही. आता इथं बसलेल्या तुमच्या सहित माझ्या सहित सर्वांचे प्रयत्न मोठे होण्याचे, लहान होण्याचे भाऊ. पण आपण सगळे काही मोठे होऊ शकत नाही. आणि गरिबी कोणाला आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्व वाटतं मी श्रीमंत हो, सारे श्रीमंत होत नाही. गरिबी कोणाला आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्वांना वाटतं मला सुख भेटावं, सर्वांना सुख भेटत नाही. चिकनगुन्याला कोणीच लेटर पाठवत नाही, आल्याशिवाय राहत नाही. कारण ज्याला हे बघा, पाहिजे ते भेटत नाही, जे नको आहे ते भेटल्याशिवाय. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही, ते 6:45ला जे हॅरी घातल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातो तो 5 वाजेपर्यंत भेटत नाही. आपल्या वाटतं त्या गल्लीत गेल्यानंतर त्याचं काम, आपलं काम होत नाही, आपण इकडच्या गल्लीत जाऊ, ते तिकडच्या गल्लीने तर राम राम. प्रियाचा वियोग आणि अप्रियाचा संयोग. याला कारण काय? माणसाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय,
पण माणूस मोठा होतो कशाने म्हणतात कोणाला हेच कळत नाही. विडाला हे बघा, मोठेपणाचे शास्त्रामध्ये फक्त 2 प्रकार आहे. किती? 2. तुम्ही मग रविवारी या इकडे. उठा उठा उठून या, उठून खरकू नका, उठा. असं इथं बसा, असं अवसर. हा बर, अलीकडे अलीकडे इकडे माझ्याजवळ या. सारखं सारखं एक गुळ घ्या तुमच्या अवसर. आणि मी मागितला तर द्याचा, नाही तर तुम्ही खुशाला हाना आपलं तसं काय म्हणून. कारण मी गुळ ठेवायला लहान लहान पोरं ठेवत होतो भाऊ, पण मी ती बंद करून टाकलं कारण ती नाकात बोट घालते. त्याच्यामुळे तुमच्यासारखे घेतलं म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना, का सर्दी झालेली आहे. बरोबर. चौदार बाबाचं नाव घ्यायचं राहिलं. घेतो घेतो खाना खोलीत 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 होते. लाकडं चोरदार तिकडं, मी इकडं. नाव घ्यायला पाहिजे सगळ्याचे. आणि मला सांगा अजून मधून काय चालू होतं आपलं. याची माहेकडकच खायनं जर गेली, कार्य सोडून गेले, मलाच पुढे घेतलं. काही नाही, आता कीर्तन संपेपर्यंत तुम्ही माझे मित्र, आपण दोघ जण कीर्तन संपलं रेगुळाची चहा करून पिऊ. तुम्ही तिकडं मी तिकडं. मोठं साऱ्यांना व्हायचं, पण मोठा का होत नाही याला कारण आहे. कारण माणूस मोठा होतो कशाने म्हणतात कोणाला हेच कळत नाही. मोठेपणाच्या शास्त्रामध्ये फक्त 2 प्रकार आहे महाराज. आता थोडासा बरं का, थोडासा ट्रबल म्हणजे असं तुमच्या पद्धतीने करा. आवाज गोड आहे. काय चाललो होता. मोठेपणाचे 2 प्रकार. 2. एक आश्रय मोठेपणा आणि एक स्वाभाविक मोठेपणा. आता आश्रय मोठेपणा कशाला म्हणतात. तुमचे आमचे जे प्रयत्न चालू आहेत कोणते मोठेपणाचे. आश्रय म्हणजे आपल्याला कुणाचा तरी कशाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय मोठं होता येत नाही. आणि स्वाभाविक मोठेपणाचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. त्यांना कुणाच्याच आश्रयाची गरज नाही. मोठं सगळ्यांना व्हावं वाटतं, पण माणूस मोठा होतो का नाही हेच कळत नाही. कारण मोठेपणाचे 2 प्रकार सांगितले मी. आता बघा, अगोदर मी स्वाभाविक मोठेपणा सांगतो. आश्रय मोठेपणा म्हणजे तुमचे आमचे जे प्रयत्न चालतो कोणते मोठेपणाचे. आश्रय आपल्याला कोणाचा तरी कशाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय मोठंच होता येत नाही. आता स्वाभाविक मोठेपणाचा पंथ आहे बघा, त्याला संत म्हणतात. सध्याच्या काळामध्ये केवढा मोठा पंडित असेल भिंतीला त्याला लागेल. पंडित नाही, एखादा वेदांत वाचस्पती तरी असला तर येड्याला बोलायला लागेल नाही. आणि केवढा मोठा कीर्तन केसरी असू द्या, कीर्तन केसरी त्याचे अभंग 13 दिवस पाण्यात राहतील का. नाही, 13 घंटे 13 मिनिट 13 सेकंद नाही. आणि केवढा मोठा कीर्तनकार असू द्या, ते जिवंत नागाच्या फणिकाधी बसून कीर्तन सांगन का. मेलेला नाही, फणी काढलेला नाग, नागापुढे कीर्तन. गुरुजी कीर्तनाचा काय विषय घेऊन बसली. त्या कीर्तनकाराने यावं, विना घ्यावं, व्यासपीठावर उभा राहावं, रूपाच्या अभंगाला सुरुवात करावं आणि त्याला नागाला फणी दाखव. कॅशेट गुतन. पहिले टेप होती मला, ते कॅशेट टाकली, ते हेडला गुंडाळायचे. कॅशेट टाकली, पंढरी वाचता पंढर, पंढरी वाचता पंढर, पंढरी वाचता पंढर. रू रू रूच्या पुढे प येणार कारण तो नाग आहे. पण पुढे बघा, तोच नाग, जिवंत नाग, फणी काढलेला नाग, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वयाच्या 16 वर्षी समोरून आला. समोरून आला. तर खरं सांगा, नाग नाथबाबाने पाहिला होता का नव्हता पाहिला. तुम्हाला प्रश्न विचारतो मी. चोपदार बाबा तिकडे बघा बरं. ते काम तुमच्याकडे जातं, इथून कोणी उठणार नाही. आता ते कुत्र्याचं काम असं त्याला पाहिले नाही, ते पाहिले नाही, आलं नसन, आता कोणी येऊन द्यायला. नाग नाथबाबाने पाहिला होता का नव्हता पाहिला. पाहिला होता. आणि मी असंच सांगितलं माझं कीर्तनामध्ये, नाग नाथबाबाने पाहिला होता. पण असं आहे, कीर्तनकाराने स्वतःला शहाणं समजू नये. ऐकणारे सुद्धा हजाराचं ऐकलेले असतात.
आणि माणसाकडून, कीर्तनकाराकडून, गाणाराकडून, वाजवणाऱ्याकडून, श्रोत्याकडून, साऊंड सिस्टमवाल्याकडून जर चूक झाली समजा, तर त्याला ती समजून एकांतात सांगावी. जो एकांतात चूक सांगतो तो शहाणा. बरोबर आहे की नाही? लोकांतात सांगून काही उपयोग नाही. त्याची जाती. अरे त्यांनी मला एक म्हातारा मला म्हणे, महाराज इकडे या, कीर्तन संपलं. तर म्हणलं काय? तुम्ही काय म्हणले? नागनाथबाबांनी पाहिला होता. म्हणलं हो. ते म्हणजे माझं म्हणणं नाही, पाहिलाच नव्हता. म्हणलं बरं काय प्रमाण आहे? म्हणले नाथबाबा डोळे झाकून बसलेले होते. बरोबर आहे, मला मान्यच करावं लागलं. पण मी म्हणलं बाबा, नाथबाबाने पाहिला नव्हता त्याला तुम्ही प्रमाण दिलं. नाथबाबा डोळे झाकून बसलेले होते हे खरं आहे, पण नाथबाबा होते कोण? कोण होते नाथबाबा? भानुदासा चेकुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. आता महाविष्णूचा अवतार जर नाथबाबा आहे तर नाथबाबाला काय कळत नव्हतं? न सांगता तुम्हा कळू येते. मग आता पाहायला होता का नव्हता? पाहायला होता. आणि नाग ज्यावेळेस समोरून आला महाराज, नाथबाबांनी नुसती नजरच टाकली तर नागानं फणीच खाली टाकली. आणि सांगू, आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग आला तर स्वभावात बदलच करणार नाही, त्यालाच महात्मा म्हणतात. स्वभावात बदल नाही करीत. ना आपल्या गोदावरीला पूर आला, रात्रभर पूर आला, आणि सकाळी ते थंडगार पाणी, पांढरं पाणी, बर्फासारखं पाणी. आणि नाथबाबा गेले स्नान करायला, आणि त्या पाण्यामध्ये विंचू वाहत चालला होतो. विंचू. नाथबाबाला दया आली. नाथबाबा म्हणले मुका प्राणी मरून जाईल. नाथबाबाने त्या पाण्यात हात घातला विंचाच्या खालून आणि वर काढला. तर पाण्याच्या बरोबर जोपर्यंत विंचू येत नव्हता तोपर्यंत विंचू आणि काय नाही केलं, पण वर आल्यानंतर विंचू डासला. नाथबाबाने झटकून फेकला. पुन्हा विंचू हात गेला. पुन्हा नाथबाबा गेले. पुन्हा वर काढला. पुन्हा चावला. पुन्हा फेकला. पुन्हा नाथबाबा गेले. पुन्हा काढला. पुन्हा एकदा नागी आणली, एकदा डासला आणि एकदा चावला. हे म्हणतात ते काय ताण करून घेतला बा, मी माग बसत असतो आज पुढे याच्या पुढे जातो. नाही काही नाही. आणि आम्ही माणसं पाहूनच पुढे घेत असतो. आम्हाला माहिती आहे, कारण थकून घेणारी माणसं पाहिजे. नाही तर मग काही म्हणतात हे गुळ आणि तू आणतो. ज्यावेळेस नाग आला, नाथबाबाने नागाकडे पाहिलं तर नागानं फणीच खाली घातली. आणि आपला विषय चालला होता की ते 3 वेळेस ज्यावेळेस विंचू काढला ना, तर त्यांच्या बाजूला एक आपल्यासारखा माणूस उभा होता. तो पाहत होता त्यांच्याकडे. त्यांनी नाथबाबाला तुझं नाव दिला. ओ नाथ महाराज. म्हणले काय? काही कळतंय का? म्हणले काय? अहो तो विंचू आहे. म्हणले मग? त्या विंचवाचा स्वभाव आहे चावणे. काय स्वभाव आहे? चावणे. नाथबाबा म्हणले एवढा विंचू जर त्याचा स्वभाव आहे चावणे, तर माझा स्वभाव आहे वाचवणे. स्वभावात बदल नाही. ज्यावेळेस नाग आला महाराज, तर नागाने नाथबाबाची नजर झाली. नागानं फणीच खाली घातली. फणी खाली घातली, पण महाराज आणि असा पाठीमाग गेला. बरं निघून नाही गेला ना भाऊ. तो होता कोण? नागाला काळ म्हणतात. काळ मारावया आला काळ.
मारवयाला काळ किंवा भाडंकवाला काळ तोची झाला तो एकदा गाणाऱ्यासाठी वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजल्या. कारण मी कलाकाराचं वर्णन करणार माणूस, एक वारकरी माणूस आहे. आणि वारकऱ्याचा आनंद इतका महाराज इतका आनंद दुसरीकडे लुटता येत नाही महाराज. असा आनंद घेता येतो दुसरीकडे. आता हा 5वा दिवस आहे तुमचा. काला कधी 19ला म्हणजे शिवजयंती दिवशी काल. आता काल्याच्या दिवशी मिरवणूक आहे. काल्याच्या आदल्या दिवशी काल्या दिवशी मिरवणूक आहे. मग या मावल्या काय करणार? फुगड्या खेळणार, मस्त नाचणार माणसं पोरं. काही वाटतंय? काही नाही. आणि काला झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर एखादी मावशी शेतात गेली, नवऱ्याला म्हणजे तुम्ही झाडाखाली बसा, मी तुमच्या पुढे नाचते. एका लाकडात खाली पाहिजे चोकली काय? सरळ साधी आणि सोपी गोष्ट आहे. आनंद जिथे लुटायचा तिथेच लुटता येतो. राम नाम की लूट है भाई, लूट सके तो लूट, अंतकाल पछताएगा प्राण जाएगा झूठ. अहो सप्ताहामध्ये सगळ्या गावांनी एकत्रित यायचं, मस्त आनंद लुटून घ्यायचा. याच्यासारखा दुसरा कोण आनंद? आद्या सोडून बाकीच्या गोष्टी राहू. विठाला विठाला नाथबाबांचे डोक्यावर नागानी काय छाया दिली. हा नाथबाबाचा मोठेपणा आहे, स्वाभाविक मोठेपणा. आता आपण आश्रय मोठेपणा चालू. आश्रय मोठेपणा, आश्रय मोठेपणा कशाला म्हणतात? तुमचे आमचे जे प्रयत्न चालू होते कोणते मोठेपणाचे? आश्रय. कारण अभंगातला प्रतिबंध अगोदर काढू आपण. कारण वाङ्मयामध्ये प्रतिबंध जास्त असतो. ज्ञानोबारांचं पासायदान होता. अगोदर काय काढला? जे खळाची तया सत्कर्मी होता परस्परे दुरितांचे विश्वस्वधर्म, जो जे वांछील पण कधी अगोदर दुरितांची. अगोदर त्याचा खळपणा तर जाऊ द्या ना. मग आपण अगोदर आश्रय मोठेपणा म्हणजे चालू. आश्रय मोठेपणा सुद्धा एक. आता तुमच्याकडे मावल्या शेतात जातात ना खुरपायला, खुरपायलाच म्हणतात ना. नाही काही भागात निंदायला म्हणतात. मग तुमच्याकडे मावल्या गेले तर शेतामध्ये गेल्यानंतर काय करते? ते गवत तसंच ठेवतात आणि पीक फेकून देतात उठून. हा गवत काढल्यानंतर पीक चांगलं येतं, जमीन सुपीक बनते. तसं अगोदर काय करायचं? अभंगातला काय करायचा? तो आपल्याला जे जे टाकायचं ते अगोदर काढून टाकायचं. आश्रय मोठेपणा चालू आपण अगोदर. आश्रय मोठेपणा सुद्धा एकाएकी प्राप्त होत नाही बरं भाऊ. माफी मागून बोलतो. अगोदरच सांगितलं, माणसाला जर मोठं व्हायचं असलं गावात बिड्या फुकून कोणी सरपंच होऊ शकत नाही. तुमच्याकडे असं झालं एका माणसाने 2-3 कट्टे आणले, त्याला इंजिनियरचा कॉल आला. असं नाही ना महाराज. मोठेपणा, आश्रय मोठेपणा प्राप्त करण्यासाठी माणसाकडे 5 गोष्टी विशेष लागतात. किती? 5. ध्यानात राहू दे, मी सांगतो. कीर्तन झालं तुम्हाला विचारी. हे म्हणजे मी तुला भेटलो तर विचारची, तुला जर फुळ दिसून देईन तर मला बोला. 5 गोष्टी. 5. कला, विद्वत्ता, सत्ता, गुण आणि धन. बघा पण विशेष बरं का. सामान्य नाही. कला विशेष, विद्वत्ता विशेष, सत्ता विशेष, गुण विशेष आणि धन सुद्धा. कलेना माणसं मोठी नक्कीच होतात, पण कला कोणती गोष्टी? मी एका ठिकाणी कीर्तनाला जायचो नेहमी, आणि मग त्याच्या घरी जेवायला जायचो. त्यांचा मुलगा दिसायचा रोज, म्हणजे दरवर्षी. आणि या वर्षी गेलो त्याचा मुलगा दिसा ना मला. आणि म्हणलं महाराज, म्हणलं काय तुमचा मुलगा कुठे येते? मला काय म्हणे? मला ही
म्हणलं झालं काय नाही काय. मी म्हणलं तुमचा मुलगा कुठे ते तुम्हाला माहित नाही का. म्हणलं नाही पुण्यात राहतो तो. म्हणलं काय करतो. लई कलाकार झाला तो. म्हणलं कोणती कला आहे बाप. तुमच्या खिशा हाणाचा शिकला आणि खिसा मार नाही काय कलाच आहे ते. कोणाला जमत का. खिसा त्याचा डिप्लोमा आहे. तुम्ही मारा बरं खिसा. निबार टोले खाणे नीट घरी येणे कोणालाही जमत नाही ते. काही कला विशेष आहेत तर व्यापक आहे. परू नीट बजा. काही कला विशेष आहेत तर व्यापक नाहीत. काही व्यापक आहेत तर विशेष नाही. काही विशेष नाही तर व्यापक नाही. पण विशेष अधिक व्यापक जी कला आहे सध्याच्या काळामध्ये होऊन गेल्या त्या लता दिदी. लता दिदी नुसत्या गायक नव्हत्या महाराज. नुसत्या गायक नव्हत्या. लता दिदी काय सांगू. आपल्या शिव सरोदय नावाच्या पुस्तकामध्ये 6 रागिण्याची उत्पत्ती. 6 रागिण्यांनी 40 राग जन्माला दिलेत महाराज. आणि 40 रागाने एका रागाने 40 रागाला जन्म दिला. इतक्या रागाला हृदयात साठवलं आणि आपल्या पद्धतीने जिने जन्म दिला ती जननी म्हणजे लता दिदी. लता दिदी इकडे काय होतं. काही नव्हतं. ते म्हणतात त्यांचं बरोबर. ते म्हणतात मी त्याच्यातला नाही तर मला विचारितो. लता दिदी काय होता. आवाज होता आवाज. आता लोक म्हणतात लता दिदी गेले पण त्यांचा कंठ दुसऱ्याला बशी नाही. अरे कंठ बसू द्या पण भेज तर पाहिजे ना. कंठ बसले पण त्याला फुकीचा आलं पाहिजे ना. ते पहिले नाही का ते भिकारी यायच्या गावामध्ये ते 2 पिपाणी घेऊन एक बारीक पिपाणी टोंग 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 एक काय काम होतं त्याला देऊन ती नाही कंठ नाही. लता दिदीकडे आवाज होता. हे रुनु दुनु रे भ्रमरा कांडी दुखावतो रे भ्रमरा चरण कमळ दळूने भ्रमरा ओबी तू निचळू रे भ्रमरा दुनु रे भ्रमरा कांडी दुखावतो रे भ्रमरा रे आवाज होता पण त्यांचं नाव काय होतं लता. लताच्या पुढे शब्द वापरला कंसामध्ये वेली का वापरला. वेली झाडावर गेली की आपल्या सोबालाने जसं म्हणत तसं ओळखू शकतो तिचं नाव वेली. तशा लता दिदी आपल्या आवाजाला जसं म्हणत तसंच ओळखू शकतो त्यांचं नाव लता. आपण बाबळीचे खोड आद्या सुद्धा नाही ते त्यांनी गावना आपण ऐकत राहू. आमच्या दिंडीत काकडा म्हणते बाबा 2-4 जण. त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्या शेतात दोन त्यांच्या सुरू आवटा जागा वाऱ्या आता अरे मरण करा रे पण मला गेलं काय. आणि पापा त्याला कोणता मात्रा सांगा आपण त्याचं एकच चालवतो ज्या खाना खापाना नाही ना. स्वानंद सुकनवासी सदानंद गुरुजीची काकडीची कॅसेट आजही माऊलीच्या मंदिरात जर टाकली तर पुढेकर बाबांनी वरच्या ताळात बसून जर नाही ऐकली मला बोल. हरी उठा जागे भारी आमचे कला विशेष आणि विद्वत्ता कशी पाहिजे माणसाची विशेष. कला विशेष आणि विद्वत्ता विशेष. विद्वत्ता कशाला म्हणतात आपण नसताना आपल्या विद्वत्तेचा विजय झाला पाहिजे. आपण नसताना कुठेतरी 10 माणसाची चर्चा झाली पाहिजे काय माणूस विद्वान आहे आणि माणसाची कीर्ती पाठीमागे निघाली पाहिजे. मूरत से कीर्त बडी बिन पंख उड जाय.
हा बघा तुम्ही शेतात मारुतीच्या मंदिरात 2-3 म्हातारी बसलेली असतात आणि एखादा मुलगा जर शाळेत चालला, व्यवस्थित दप्तर धरलेलं आहे, मस्त अगदी इकडे पानं नाही तिकडे पानं नाही, मस्त अगदी मस्त आंघोळ बिंघोळ करून व्यवस्थित होऊन गंध लावून चालला, कोणाला बोलणं नाही काही नाही, सरळ जातो आणि सरळ येतो. हा, तर तो निघून गेल्यानंतर ते एकमेकात म्हणतात कोणाचा आहे हा, कोणाचा आहे हा मुलगा. सात्विकतेचं लक्ष नाही. आणि त्याच्या पाठीमागून एक मुलगा चालवतो, दप्तर एकीकडं, पुडी खाय, इकडे पहाय तिकडे पहाय. ते निघून गेले, दुसरा माणूस काय म्हणतो, हे कोणाचं आहे रे. विद्वत्ता आपण नसताना निघाली पाहिजे. आणि जो तोंडाने विद्वान म्हणतो तो कधीच विद्वान होऊ शकत नाही. काही काहीला सवयच पडली कडक कपडे घालायचे, रोजनीची 3 वर्षाची, घड्याळ बंद, मोबाईल पोराचा खेळायचा, पेन चोरल्याला. आणि आपल्यासारखा विधान कोण नाही. कोण खातं राम राम घाली ना त्याला कोणी. त्याला वाटलं या गावात काय आपलं वजन राहिलं नाही, दुसऱ्या गावात वजन टाकून बघू. दुसऱ्या गावात त्यासारखाच बहादर भेटला त्याला म्हणे जय हरी, म्हणे जय हरी. काय काम करता ते, मी काम नाही करीत. ठेवणे आपण सारखेच देतो राम. मग हा त्याला म्हणतो मला जेव घालतो, ते मला तुकडे जेव घालतो. अरे ते मी तुला जेव घालू शकत नाही, पण तू जर माझ्या पाठीमागे राहत मी तुझा फायदाच करू देईन का. या 4 गावात माझ्यासारखं विद्वान कोणी म्हणे. याला वाटलं बघू याची विद्वत्ता. हाताला पुढे, पाहुणा चालला पाठीमागं, आणि पुढचा म्हणतो आपल्यासारखा विद्वान कोण नाही, आपल्यासारखा विद्वान कोण नाही. चालले कोण समृद्धी महामार्गाने, पाणी नाही प्यायला. मागचा म्हणतो भाऊ विद्वत्ता नंतर पाहू, भोका लागल्यात तुम्हाला थांब. आणि पुढे सर्व्हिस रोडला एक हॉटेल लागलं मला 5 स्टार. तिथे लिहिलं होतं इलेक्ट्रॉनिक हॉटेल आहे, लिफ्ट टाईप हॉटेल आहे, बटनावर आहे, सेन्सर पद्धत आहे, नोकरच नाही, सारं बटनावर. हा म्हणतो बघ, म्हणले काय सगळं बटनावर आहे, जेवायचं निघून जायचं, नोकरच नाही. ते म्हणजे काय विद्वान आहे तू म्हणे. मग गेले हॉटेलच्या गेटवर, तिथं 2 बटन होते, चहा घेणार का जेवणार. म्हणजे कोणतं दाब, चहाचं घ्यायला दाब तर जेवणाचा दाब आहे, जेवणाचं बटन जेवणाच्या रूम मध्ये. पुन्हा 2 बटन लागले, शाकाहारी का मांसाहारी. ते म्हणे आता तेच दाब म्हणे, आपल्या बापाला कधी भेटत. आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा 2 बटन लागली, नगदी का उधार. तुम्ही आता नगदीत काय दाब तर टोले खायला म्हणे. मग अरे मला उधरीचं दाब जेवून घेतच पाठीचे म्हणे, दाबक म्हणे. हे जे उधरीचं बटन दाबलं थेट रोडवर. जेथून बसले होते ते थे. आणि ते म्हणे उधरी बटन खाली येतो, बापाची पेंट समजते का. तू स्वतःला विद्वान समजतो, त्यांनी जे बनवलं ते आर्किटेक्ट प्लॅन असेल की नाही. अरे ऊत आला ऊत, विढाला विढाला. सत्ता कशी पाहिजे माणसाची, सत्ता पाहिजे की विशेष सत्ता सांगू. माणसाचं जिल्ह्यात वजन असावं, नाही जिल्ह्यात तर तालुक्यात तरी, बरं नाही तालुक्यात तर गावात तरी, बरं नाही गावात तर गल्लीत तरी, बरं नाही गल्लीत तर घरात तरी वजन पाहिजे की नाही माणसाचं. घरी गेल्याबरोबर पोरगच बसायला पाहिजे, बायको सोडून. कला विद्वत्ता सत्ता आणि गुणही विशेष पाहिजे, धन विशेष पाहिजे. फक्त विशेष धनाची व्याख्या मांडून जातो. आपल्या गावाचं वर्णन करायला मला आनंद वाटला एवढा समाज. हे बघा, आपण आपल्या हाताने कमवलेल्या 100% धनामधला 10वा भाग आपल्या हाताने जर परमार्थाला लावला तर त्याचं धन विशेष. आपण कमवलं ना 100 रुपये, त्यातले 10 रुपये परमार्थात लावले तर 90 रुपये अगदी व्यवस्थित राहणार. एक जण म्हणला महाराज 10वा भाग जर परमार्थाला नाहीच लावला तर सकारात्मक, नाहीच लावला तर तुकोबर म्हणतात त्याला सकारात्मक उत्तर दिलं. 10वा भाग जर परमार्थाला नाही लावला तर काय होतं सांगू. समजा एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे किंवा परमनंट कंपनीतला कामगार आहे, तर त्याला दिवाळीला बोनस दिले जातो. बोनस, मग बोनस सगळ्याला सारखं असतं का. नाही, त्याच्या सिनियरिटी प्रमाणे दिलेलं असतं. कोणाला 10 वर्ष असतात, कोणाला 20 वर्ष झाले, कोणाला 30 वर्ष असतात, कोणी रिटायरमेंटला असतं, कोणी नवीनच लागलेलं असतं. मग त्याचे 3 टप्पे पाडतात ते ABC, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. तसं माणूस मेल्याच्या नंतर माणसाला 3 प्रकारचं बोनस मिळतं महाराज. ABC, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. ऊर्ध्वगती, मध्यगती आणि अधोगती. कोणती पाहिजे.
जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम आणि योग्य वेळी जर योग्य प्रमाणाला तर योग्य बोलता येते. जोडनिया धन उत्तम व्यवहार उदात विचार व्यक्त करी उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी कोणत्या गतीला प्राप्त होते तुमच्यावर अवलंबून आहे म्हणले महाराज. मग या 5 गोष्टी जर विशेषत्वाने एकत्रित आले तर माणूस मोठा होईल का? तो कोबरा म्हणता शंका घ्यायचं कारण आहे, नक्कीच मोठी वाढ. बघा बरं महाराज. हो. आता तो कोबराला प्रश्न विचारणारा माणूस काय साधा असेल का? तो कोबराच्या पाठ्यातला माणूस असेल तो कोबराला प्रश्न विचारणं साधी गोष्ट आहे का? मग 5 गोष्टी जर विशेषत्वाने एकत्रित माणूस मोठा होईल म्हणले हो. का हो महाराज? एखादा माणूस जर म्हणला मला रामबाण औषध येतंय कशाचं? खर्जेचं. रामबाण औषध आहे माझ्याकडे आणि त्याला जर तो आजार झाला तर त्याचा आजार नीटच व्हायला पाहिजे. तो सांगतो ना छाती ठोकून माझ्याकडे रामबाण विलाज आहे आणि तोच आजार त्याला झाला तर नीट व्हायला. याचा अर्थ असा की माणूस मोठा कशाने होतोय कोणाला माहितीये? तो कोबरा सांगतात मला माहितीये कशाने मोठा होतो. मग तुम्हीच का मोठी झाली नाही? चुकलंय का त्याचं? आणि तो कोबार म्हणे मी तुला पुढं गरीब दिसलो हो. तो कोबारा गरीब होते महाराज. नाथबाबा गरीब होते, ज्ञानोबाराय गरीब होते, चोखोबाराय गरीब होते, निळोबाराय गरीब होते, सावता महाराज गरीब होते, बहिणाबाई गरीब होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज गरीब होते. सध्याच्या काळामध्ये लोखंड जास्त आहे का सोनं जास्त आहे भाऊ? धप्प्या कशाचे पडलेले? लोखंडाचे. आणि परी जर सापडला तर काय जास्त होईल? सोनं. पण परी सापडन आपल्या स्वप्नात नाही येणार. पण सांगा आपल्या स्वप्नात न येणारा परीस नामदेव महाराजांनी वाळवंटात गेल्याच्या नंतर जो दगड हातात घेतला तोच परीस होत होता. किती श्रीमंत. हरिती ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, वैभवाची धनी, आम्ही वैभवाची आम्ही वैभवाची धनी. आमच्या सारखे श्रीमंत आम्हीच. कोण म्हणतो? तुकोबरा आहे. पण समोर बसलेला एक वारकरी म्हणला काय भानगड आहे तुकोबरा? लय वर्णन चाललंय श्रीमंतीचं. आणि तुमची श्रीमंत तुमचे प्रमाण काय? हे स्वकीर्ती कानी नायकावी, पूज्यता डोळा न देखावी. हे राम सत्काराची की कोटी राम. हे राम काय
काय तुमचे प्रमाण, तुम्ही तुमच्या तोंडाने वर्णन करायला लागले श्रीमंतीचं. बरं, श्रीमंतीचं वर्णन करायला काही हरकत नाही, पण तुमच्याकडे नाहीच ना. तो म्हणे, तो कोबार म्हणे तुला माहितीये का? म्हणे हा, तुमच्याकडे नाहीच. तो कोबार म्हणे माझी श्रीमंती तुला माहितीये का? म्हणे हो. कुठे आहे? म्हणे हे काय लिहिली? कोण लिहिली? तू लिहिली? तो म्हणे नाही नाही, तुम्ही लिहिली, तुम्ही. आणि तुमची श्रीमंती तुमच्या गाथ्यात लिहिलेली आहे, आणि तुमची गाथा माझ्या समोर ठेवलेली आहे, आणि तुमच्या गाथ्यात तुमची श्रीमंती आहे. न गाथ्याचं पान उघडता मी सांगतो, अनुक्रमान अभंगानुसार, आणि त्याच्यात तुमची श्रीमंती. ते तो कोबार म्हणजे मग चल दाखव. महाराज त्यांनी दाखवली ना. आम्ही सदैव सोडके जोडाच्या जवळ येता चोर लागे जाऊ पुढती भिजे कुत्री गळ राखी तीरा कुतरी घर राखी तीरा कुतरी घर राखे. हे धामणेकर बुद्धी खोबरी गायचे का काय म्हणले? तुमच्या चुलीवर हरळी, केळीवर नारळी, काय तुमची श्रीमंती आहे? तो खबर म्हणले कोणत्या श्रीमंती बद्दल बोलतो रे? म्हणजे आसरी. अरे 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 का? अरे बाबा तू आसरी मोठीपणा आम्हालाच नको, आसरी मोठीपणा आम्हाला नको. ते म्हणजे तुम्हाला मिळालाच नाही का नको? काही काही माणसं म्हणतात मी फोटाने खात नाही. खात नाही का? दात नाही. दात नाही म्हणून एक माणूस मला म्हणे आपल्याला पेडा चालत नाही. त्याला डॉक्टरने सांगितलं पाहायला तरी मरशील, कशाला खाशील? मग नको का? मिळालं नाही म्हणतात नको. काय कारण? त्यावेळी तो कोबर म्हणतात त्याचा नाश होतो. आसरी मोठीपणा काय होतो? नाश. आणि नाश कशामुळे होतो? नाश या शब्दाची पार्श्वभूमिका आहे मर्यादा. मर्यादा संपली त्याचा काय होतो? नाश. कारण मराठी व्याकरण आहे, मराठी शब्द चालवावे लागतात, त्याला पार्श्वभूमिका असते. मराठीला अवघड आहे महाराजांना. आपली मुलं नेमकं नापास होतात ते मराठी का? व्याकरणच कळत नाही. मराठी म्हणजे तो म्हणजे तो, ती म्हणजे ती, ते म्हणजे तेच, हा म्हणजे हाच, ही म्हणजे ही, आणि हे म्हणजे हेच. पण इंग्रजीत तसं काय नाही. TH आहे धीत म्हणजे हा ही हे, दॅट म्हणजे तो ती ते, आणि ही हे, हु हु हे. मराठी व्याकरण शब्दाला पार्श्वभूमिका आहे. याला नाश आहे. नाश या शब्दाची पार्श्वभूमिका आहे मर्यादा. मर्यादा संपली त्याचा काय होतो? नाश. दूध नाचलं म्हणजे ठेवण्याची मर्यादा संपली. तसं याला कशाची मर्यादा आहे? आसरी मोठेपणाला याला मर्यादा देश, काळ आणि वस्तू. आपल्या मोठेपणाला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा आणि वस्तूची मर्यादा. नंबर 1 पहिली गोष्ट, आपल्या मोठेपणाला बाउंड्री होती. बाउंड्री संपली की आपला मोठेपणा संपला. समजा आमच्या गावचे सरपंच तुमच्या गावात आले संध्याकाळी 5 वाजता पिऊन दूध, मग तेवढंच आहे का प्यायला? तुमच्या गावात रोडवर येऊन उभा राहिली, तुमच्या गावाचे 2-4 माणसं चालली होती रोडनं. आमच्या गावचे सरपंच त्यांना काय म्हणतात? खाली वा. का मग तुम्ही सरपंच आहे? त्यातला एक जण म्हणला तू सरपंच कुठला आहे? म्हणजे पैठण. पैठण खाली वा, खाली वा. पैठणकडच्या सरपंचाने भोकरदन तालुक्यातला रोड आडून चालणार बाउंड्री. तुमच्याकडे ज्वारीचा होरडा खाते? होरडा खाते?
पहिले खात होते, आता कोण खात? आता डोकं खाजायला टाइम नाही राहू लोकांना, तर ओरडा खावा खायचे. आता नाही, पहिले खात होते. एका शेतकरी तलाट्याला आमंत्रण दिलं म्हणे आपली दोघं ओरडा खाली आमले. ते म्हणजे काही हरकत नाही. शेतकरी सकाळी उठलं, तांगा गाड्यात घातला, तांब्यात पेन टाकल्यावरून घोंगडी टाकली, भाऊसाहेब गेला, भाऊसाहेब तांग्यात बसली, शेतात तांगा गेला, आंब्यात झाला खाली सोडून द्यायला, बैलाला बाटू उपटून टाकला, आटी खाली काटे आणल्या, आरपाडाचा आकंच काढी, असंच आहे ना. हे म्हणतात ते तुला सुधारणार, मला सुधारणार. आहे की नाही. आणि मग ते कापटी खांदून त्याच्यात आहार असतो बघा, थोडं आहार असतो. मग ते आहार पाडला, शेतकरी पलीकडून बसला, भाऊ अलीकडून बसला, कंच चोळासाठी मध्ये एक प्लॅस्टिकची पन्नी आथरली. प्लॅस्टिकची पन्नी काय जमा व्हायला. हे म्हणतात त्यांना आडकम बोलतोय बाबा सणासुदीचा. आता ते पहिलं कणीस कडक आहार असल्यामुळे एका सेकंद एका मिनिटात भाजलो. शेतकऱ्याने काढलं, झटकलं, हातावर चोळलं, हातावरच फुंकलं आणि हातावरच भावसाबत दिलं. किती गोड लागला असेल ते. एक कणीस खाल्लं, दुसरं खाल्लं, तिसरं लावायचं तर त्याला त्याच्या अधिकाऱ्याचा फोन आला. हॅलो हॅलो, कुठे तुम्ही? ते म्हणले फतेपूरला. काय करता? थोडा खातो. उद्या तुमचे बदले. म्हणजे कुठं? राजूर. हो तर म्हणले काय हरकत नाही. पण हे ऐकलं शेतकऱ्यांनी. शेतकरी उठलं, धोतर धटकेलं म्हणे भाऊसाहेब. म्हणे काय? मला पहिलं पाणी पाजायचे एवढा म्हणे तुम्हीच चोळणे, तुम्हीच फुकणे, तुम्हीच खाली. म्हणे का मग? आता मोबाईलवर ऐकलं तुमची बदली झाली, तुम्हाला काय घोडा द्यायचा संपला. देशाची मर्यादा तशी काळाची मर्यादा. काळाची सुद्धा मर्यादा आहे. मुलाला नवरदेव कधी म्हणतात? तू मुलाला नवरदेव कधी म्हणतात? वयात आलं, वयाच्या बाहेर निघून गेले ना. आता वयाचा काय संबंध राहिला? वयाचा काय संबंध राहिला? आता मोजता येणं काही काही वय. मग कशा नवरदेव कधी म्हणतात? हे म्हणतात ते तू दम टाकून विचारित राह, त्याच्यामुळे मला काही बोलता येत. आणि मी गुळावाला मला लागत तुम्हाला. तुम्ही युट्यूब सर्च करून बघा. आता उगा आता मित्रत्वाचं नातं आहे तुमच्या गावात योग आलं, तुम्ही युट्यूब सर्च करून बघा. मला गुळावाला जवळ लागत आणि मी गुळावाल्याला बोलायला लागलो, लोक हसत असतील. एक ठिकाणी असं गुळावाल्याला बोलायला लागलो, लोक लागले हसायला. आणि त्या गुळावाल्याची बायको कीर्तन होती, मंडळी बायको. त्याच्या बायको तिकडून फोन केला त्यांना. आणि मोबाईल असे पॉवरफुल आहे, मला ते काढायचं ते स्क्रीन टच मोबाईल. ते घेता घेता त्याचं स्पीकर ऑन झालं. त्यांची बायको तिकून काय म्हणते मला ऐकू, त्याची बायको काय म्हणते त्याच्यापासून उठ ना, इकडे व्हाय ना. तिथं जागा सापडली की इकडे व्हाय ना. त्याची होती ना चटणी. इकडे महा किती का अपमान हो राहिला ना. विठाला विठाला मग काय हरकत नाही. हे म्हणतात आई पण आता कुठं बोलतो. आपला विषय काय चालला होता? काळाची. मुलाला नवरदेव कधी म्हणतात? हळद लागल्यावर नाही. हल्लय पण निबार ठोकलं तेव्हा हळद लागेल. ती हळद नाही मग आंबी हळद. त्याला कोणी मुलगी दिली आणि त्याचा स्वीकार केला की मग तो नवरदेव. तेव्हापासून आणि आपण तेव्हापासून त्याला नवरदेव म्हणायला सुरुवात करतो. पण ते इतक्या दिवस नवरदेव न राहत. नवरदेव किती 5-10 मिनिटाचा. एका मुलाचं लग्न झालं 5-6 दिवसात त्याची आई वटीवर बसली आणि ते घरात बसलो आणि त्या मुलाचा दोस्त आला म्हणे मावशी म्हणे काय नवरदेव कुठे? मी कोणता? तुम्ही तुमचा. तुम्ही आता कोणता नवरदेव? आणि तुम्ही त्या दिवशी लग्न लागलेला. तुम्ही त्यो नवरदेव कसला तो बैल होऊन बसला. काळाची मर्यादा तशी वस्तूची मर्यादा. माणूस श्रीमंत नाही हो. माणूस नाही. ज्याच्याकडे 4-2 4 व्हीलर आहे, लोखंडाचे अवजार आहे किंवा कारखाने, तोच मोठा. म्हणून तो कोबर म्हणतात आम्हाला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा, वस्तूची मर्यादा असल्यामुळे हा मोठेपणा नको. मग तुमचा कोणता मोठेपणा? तो कोबर म्हणतात आमच्या मोठेपणाला देशाची नाही, काळाची नाही, वस्तूची मर्यादा तो मोठेपणा अभंगाच्या पहिल्या चरणात.
महाराज आता धन्यवाद बरं का. मी त्या मुंबईला कीर्तनात गेलो असे तम सिस्टम गोड होतो महाराज. मी म्हणलं काय मॉनिटर तुमचे काय तुमचे माईक वा 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 वा. त्यांना असा आनंद वाटला त्यांनी मला कीर्तन संपलं 5,000 रुपये दिले मला. ते तर मोकळे झाले जाऊ द्या दोन का होत नाही काय हा नाही देते नाही तर तुम्ही घ्या त्यांच्या बघा. आणो रेणूया थोकळा आणि थोका आकाशड. बघा आपल्या देशाची मर्यादा काळाची मर्यादा वस्तूची मर्यादा. याला देशाची अमर्यादा काळाची अमर्यादा वस्तूची अमर्यादा. बघा ज्ञानोबारांचा जन्म कुठे झाला? ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या गावात झाला? आपेगाव. आपेगाव ध्यानात राहू द्या. आता कोणी जर विचारलं तर ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगावला झाला. आपेगाव. आणि जगद्गुरु तुकोबारायचं षष्टी कुठं भरते? पैठण. आणि तुकोबाराची बीज नियमानं कुठं साजरी व्हायला पाहिजे? अरे तुकोबाराची बीज कुठं साजरी व्हायला पाहिजे? देहूला. आणि खरं सांगा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नियमानं कुठे साजरी व्हायला पाहिजे? शिवनेरी किल्ल्यावर. बरोबर आहे. मग मला सांगा आणि सावता महाराजांची पुण्यतिथी नियमानं कुठे साजरी व्हायला पाहिजे? आरणला. अरे आपण महाराष्ट्रातली माणसं. मग सावता महाराजांना फक्त आरण ओळखतं का? ज्ञानोबाराला फक्त आपेगाव ओळखतं का? तुकाराम महाराजाला फक्त देहू ओळखते का? आणि नाथबाबाला फक्त पैठण ओळखतं का? छत्रपती शिवाजी महाराजाला फक्त एक किल्ला का एक जिल्हा? 80 चराचरी कीर्ती कमी असो पण गर्दी पाहिजे. गर्दीला काय करता? पारतीची 150 टाळकरी होती. त्याच्यात एक जण काय म्हणतो एका जना दनी घोड त्याच्या संग. काय गाडी पंक्चर झाल्यावर लागत इतक्या गडबड उभारी करत होते तिने लोक यायची त्यालाच इतक्या गडबडीत म्हणलं तरी ते म्हणले नाही. आणि असे टाळकरी आणि माणसाने विचारच करावं पण वार करीत असला पाहिजे. विचारच करावं करू नये असं नाही पण वारकरी झाला पाहिजे. कारण वारकऱ्याला समय सुजगता कळते. मेलेल्या माणसा पुढे भजन झालं पाहिजे. वारकरी पाहिजे विचारत झालेला. मौती पुढं कोण पाहिजे? कारण वारकऱ्याला त्याला माहिती याच्या पुढे काय म्हणतो. नेता विचार त्याला अनुभव त्याला चोर लावतो. सा उजळले भाग्य आता मला तो मिळाला. त्याला गजब केलं दुसरं कॉपरतो म्हणतो कृष्णा गोकुळ. चेकता पाहिजे ना. इतक्या स्पीड मध्ये म्हणले इतक्या स्पीड मध्ये म्हणाला मागचा माणसं बी असे हुशार नाही तर मग मागचा माणूस स्वतःना पाहिजे. स्वतः आमच्या दिंडीचे एक माणूस हरिपाठ म्हणतो दिन दिन देवाची आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला होते. दिंडीचे लोक लय विचित्र म्हणतात. मी 21 वर्षापासून दिंडी चालली तो रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढून संध्याकाळी दिंडी थांबली का 10-12 महिन्यात जमाते. तिनं महाकांगा करला तिनं आणि एखाद्या दिवशी काहीच नाही व्हावं. आपण कीर्तन करून झोपाव. एखादी मावशी महाराज झोपले काय? हा काय काम आहे? ती पलीकडे बाई माझ्याकडेच पाहती म्हणलं मग पाहू ती ना.
वेळ मला मग गाडी खराब झाली एक ज्या गावात फिरतो मग त्याला मी फोन केला, म्हणलं मी काही येऊ शकत नाही राव, माझी गाडी खराब झाली. ते कोणी एक माणूस मला काय म्हणतो, सुपाऱ्या कशात घेत असतो सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला आहे नाही, गाडी खराब झाली. मला येस तिने नका मारायला लागला. येतो बाबा फाटीवर गाडी ठेवू, काही बोलू नको, मी येतो. मी फाटीवर घेऊन त्याला फोन केला, त्याने मला गाडी कोणती पाठवली, राजदूत राखेलवरली. हा माणूस पाठला स्वतःना. ते मग उतरून ते पाहिलं मला काय म्हणतो, मार तुम्ही चेक काय? अरे मी चे बाबा गाडी चालू करत म्हणता बाबा गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मला डन 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 डबलची घेत मला आता मग मी मला बाबा मी चालितो तू बाई, कारण आम्हाला साऱ्या तयार ठेवा लागते. मी गाडी चालू केली, तो बसला. त्याला मला तुमच्या भागाचे खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकसच नाही ना, गाडीला फोकस नाही मला पुढं काही दिसा थोडा तरी करतो माग काही दिसा. तो मला तुम्ही नुसती चालू. महाराज जे कमरा इतका खड्डा आला, त्यांनी केलं सुरू, खंग खंग खंग. गाडी आदळून पुढे गेलं खूप दोड्डा. विठाला विठू तिन्ही लोकांवर जोजो गेला. तीन लोक कोणते? स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा ही भूमंडळा. मर्यादा नाही, देशाची अमर्यादा आणि काळाची अमर्यादा. काळ कोणते? भूत भविष्य आणि वर्तमान. भूतकाळ विचार सांगताना भूतकाळ झालेलं पहिलं 100 वर्षे, 1000, 1,00,000, सुटे, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, शंकू, महाशंकू. पहिलं विचारा, पहिले कोटीची नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते तिथे गढालगज निर्माण झाले, तिने एवढे ख्याती केली. बरं झालेलं कोणी विचारीन? झालेलं पुढचं नाथबाबाला विचारा. निर्गुण निराकार दादा नाहुर माझे का, निर्गुण निराकार दादा नाहुर माझे का. काही अभंगाला भावाला शोधतात, दुसरीकडे नाही चालत. भाव अधिक आरूढ बरोबर भारूढ. कोणत्या झाली? आमच्या दिंडीत काही वाघी होती. मी मावट्याला जेल गेलो, त्यांचाच कार्यक्रम ठेवला. त्यांना लय अभिमान वाटला. ते म्हणे वाघ मारताना आपलाच कार्यक्रम ठेवला. म्हणले मग अभंग सारे त्यांचीच घ्या म्हणजे. त्याने अभंग घेतले आपले, पण मग चाली कुठं लावतात तिथं आपले. एकदम रूपाचा अभंग घेतला, चाल लावली कोणती? अरे रूप काय पाहता लोचे निवड, रूप काय पाहता लोचे. तो
तो का काय झालं पाच वर्षाची मुलगी भ्रतार मागेल, 6 वर्षाची मुलगी गर्भी राहील, बहीण भावाचा विवाह लागेल. इतका हलकट जमाना येणार. लोक म्हणतात जग बुडालं. जग इतक्या लवकर बुडत नाही. जग बुडा किती दिवस बाकी आहे लिहून घे, मी सांगतो. हे म्हणतात ते तो काय मग इच्छा थोडीच नाही. सतयुग झालं 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग झालं 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग झालं 8,64,000 वर्षाचं, कलियुग टोटल 4,32,000 वर्षाचं आहे. कलियुग सुरू होणार तसे 650,000 वर्ष पूर्ण झाले. खाली किती राहिले? हे म्हणतात ते तू माझ्या लई डोक्यात बसलेला आहे. इतका हलकट जमाना येणार, इतका. किती गुरुजी आई रे बेमान तुझ्या बेमान दुनिया ये रे, दुनिया ये रे. माता पिता को कोई नहीं माने, हात जोडून विनंती आहे. तरुण मंडळीच्या पायात पडून विनंती करतो, आमच्या पदरचं सांगत नाही महाराज. आई वडिलाला सांभाळावं. त्यांच्याकडून एकच आदर्श आहे. ही जेवढी जुनी माणसं आहे ना, तर ज्यांच्या डोक्यात टोप्या आहे ते, त्यांच्याकडून एक आदर्श घ्या तुम्ही. कोणता? एकच घ्या. ही पहिली लोक शेतातून आले किंवा गावावरून आले तर दारात उभं राहिले तर पहिले विचारायचे आई कुठे गेली. काय विचारायचे? आई कुठे गेली. आणि आता बाहेरून आला रूप पाहता लोचनी, तू म्हणशील तसं साधनी, तुझे वचन माझे मनी, देतो आई बाप सोडून, दोघत राज्य करू हो राजा राणी. बांगला बांधी त्यांच्या जोडले देत मातृ पितृ छाया, मातृ नाही पितृ छायाच मिळती. साधू संत को कोई नहीं माने, आपल्या कोणा शिवत कोण म्हणायचं कहे कबीरा. कोणते कबीर? ज्यांच्या बायकोचं नाव मालूमती, मुलाचं नाव कमाल, जे वारानं त्यांनी दिवस पाहिजे ते कबीर. हे नाही बरं का. भेलीनं बोले महादेवाला, भेलीनं बोले. काय बोले महादेवाला? आमची तर तू अगदा मारुती मंदिरात झोपले 12 वाजता याच्या डोक्यावर खावतो, त्याचं डोकं खाजी. तुम्ही काय करतो रे? डोकं खाजी. तुम्ही माझं खाजी तो. आणि हे म्हणतो हे तू जाईल, मग माझं कुठे ना. आम्हाला माहिती काय तू. यांचाच मेळ लागा नाही, यांना काय जाऊ द्या, जाऊ द्या. म्हणजे महाराज अनु म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, थोकडा म्हणजे काय, काही भोर वेळेचा कार्यक्रम संपला पाहिजे. आता अनु म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, थोकडा म्हणजे काय. मग तो कोण मिटिंग घेतली आणि मिटिंगला कोण कोण बोलवलं ध्यानात राहू द्या. सत ख्याती असत ख्याती अन्य ख्याती आत्मे ख्याती अन्वित ख्याती शब्द प्रमाण प्रत्येक प्रमाण अनुमान प्रमाण उत्तम प्रमाण अर्थपती प्रमाण प्रमाण आजातवाद विवर्तवाद. हे म्हणतात ते तू आता खूप भंडील रे मला. शारीर शास्त्रकार मग केले म्हणजे सांगा अनु म्हणजे काय. तर एक शास्त्रकार तो मला अनु हा परिमाण आहे. परिमाणाचे 3 प्रकार. एक अणुपरिमाण, व्यापक परिमाण आणि मध्यम परिमाण. आता अणुपरिमाण कशाला म्हणतात? पूर्वी लाकडाचे मकान बांधायचे, लाकडाचे. आणि मकान बांधून झालं की त्याला एक वर काय ठेवायचे घरामध्ये प्रकाश येण्यासाठी. भाऊ हा ते कशासाठी? घरामध्ये सूर्यप्रकाश आलाच पाहिजे. आणि अजून तुम्हाला सांगतो 10 वर्षाच्या नंतर सारी लोक जर जुन्या टेक्नॉलॉजीकडे नाही गेले, तुम्हाला विचारतो
कारण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. आजही लोक जुनं खायला लागले, पहिली लोक जसं खात होती तसं. आजही लोक सुती कपड्यावर आली, अजून बरच. कारण घरामध्ये सूर्यप्रकाश येणं हे फार महत्वाचं आहे. हाडासाठी, लहान लेकराच्या हाडासाठी बरं असतं. पहिली लोक लहान लेकराला उन्हात ठेवायची. अरे आता दिवस उगायला कळतच नाही ना, बरोबर आहे की. आणि मग ते सूर्यप्रकाशाचा गोल डब्बा आपल्या घरात यायचा बघा, आणि त्याच्याजवळ जर बारकाईने चिंतन करून बघितलं, त्यात बारीक कण उडलेले दिसतात एकमेकात. तर त्याला म्हणतात त्रिश्रेणू. एकाला काय म्हणतात? त्रिश्रेणू. आणि त्या त्रिश्रेणूचा 6वा भाग याला म्हणतात अणु. अणुपरिमाण कळाला. म्हणजे व्यापक परिमाण कोणाला म्हणतात? आता व्यापक परिमाण म्हणजे भगवंताचं अस्तित्व प्रगट करायचं. त्याच्यासाठी 2 शास्त्रकार उठले, वेदांतिक आणि एक नायक. वेदांतिक मला मी सांगतो, नायक मला मी सांगतो. ते म्हणजे वेदांतिकाला बोलू दे, शहाणा माणूस आहे. वेदांतिकाने कोणती प्रक्रिया मांडली माहितीये का? काय बसा माणसं येते बसा, काय नाही. बेंडकी असेल, दुसरं काय असेल. काय अवघड आहे महाराज. विढाला कसं असतं बेंडकी. एखादा माणूस जात तिकडे धरून फेकून द्या, चालतं तरी काय लागतं. एखादा माणूस धरून फेकून द्या तिकडे. कोणीतरी जा, एकदम जा कोणीतरी. म्हणजे का तुम्हाला मागे येऊ द्यायची नाही का? जा ना. काही नाही, गेली असेल तर जाऊ द्या. गेली गेलं माहिती. तू काय चाललो होतं? आता व्यापक परिमाणाबद्दल कोण बोलतं? तर वेदांतिक बोलायला लागला. हे बघा, जे सोगत सजातीय विजातीय भेदरहित आहे त्याला व्यापक परिमाण असं म्हणतात. मला सोगत भेद नाही, सजातीय भेद नाही. सोगत भेद म्हणजे हातपाय कांडोळे माझा काय झाला? सोगत भेद. माझ्यासारखे तुम्ही सजातीय भेद. आणि आपल्या सोडून तिसरी युनी याला काय म्हणतात? विजातीय भेद. आता हे 3ही भेद व्यापकत्वाच्या ठिकाणी नाही. नायक म्हणला का रे अवघडातलं सोपं करायला सांगितलं, पुन्हा सोबत सजातीय विजातीय भेद घेऊन बसला. काय कळतं तुला? कोण म्हणतो? नाही. कुणाला? वेदांतिकाला. आणि प्रमाण दिलं. तुला काय कळतं? हरी वेदा नाही कळला अंत पार जाता. हे कानडा राजा पंढरीचा. वयकरी 4 वाण्या खुंटल्या वेदचारी. वेद जाणू गेला पुढे मौनाला. काय कळतोय म्हणलं तुला प्रमाण देता येतंय का? प्रमाण. आणि वेदांतिकाला प्रमाण मागितलं तरी काय डोकं घातलं गेलं की रंग नाही रूप नाही निराकार तुकाराम बोला म्हणायचं, मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा तू ही मेरा सच्चा साईं नाम लिवो मैं तेरा. हे कोण म्हणतं? वेदांती. पण नायकाला काही दम नाही निघाला. न्यायिक विदाऊट परमिशन उभा राहिला. काय माझ्या भगवंताचं अस्तित्व प्रगट केलं? काय सोबत सज्जती विजयची भेद घेऊन बसला. अरे माझा देव कुठे नाही सांग. मग वेदांतिक मला दे प्रमाण. नायकानं लगेच हरिपाठ काढला, प्रमाण दिलं. सर्व गतीरामध्ये हा देही एक तुर्य
फक्त माणसं म्हणणारी माणसं बेसुरी नाही येत आणि बेसुरी वार करी नसतो. महाराज बेसुरी कोण असतं माहितीये का? हा सूर आहे का? सूर आहे हा. सूर नाही, सूर म्हणजे देव. सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर. ज्याला सूर कळत नाही तो आसूर. ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला. बेसूर कीर्तनाला नाही, भजनाला नाही. बेसूर कुठं? जेवायला पंगत बसली, हरे राम 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 हरे 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 कृष्ण. तो पाय पडतो मौतीला बसल्यासारखा. काय राव मी भजन उठीतून ते मायापासून उठलं तिकडे जाऊन माहिती घेतलं म्हणतो रावणा मी मला गाबासाना खाऊ द्या ना लोकाला. रावणाचा जेवणाचा काही संबंध आहे का? त्यांना सापडत कुठं काय माहिती. चांगला मेळ पाहिजे फक्त. पेढे बर्फी जिलेबी लगे सदा सर्वदा. लाडू तुझे कारणी उपेक्षू नको तू जिलेबी माता. मागणे माझे शंकर पाळेची आता. त्यांनी केलं सुरू रावणा मी घेतला माईक. मला बोल रे कुंभकर्णा. ते म्हणतो राज्य गंभीर केले मी मला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे गे. सर्व गती राम देहादी घेतो म्हणतो नाहीये. आणि नायकाचं प्रमाण सोप आहे. मला विठ्ठल दळी तळी भरला तिथं ठाऊनावरला आज्ञा दृष्टीने पाहिला. विठ्ठल 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 म्हणता आडली पापत्री आले पुण्यमाप झाला दिनात माय विठ्ठल देव नटला नाना परी. परमात्मा. आता राहायला मध्यम परिमाण कमी टाइम कीर्तन किती वाजता संपत येतं म्हणतात. तू आता जाय ना काय म्हणा तू असा मध्यम परिमाण सोपा आहे. पृथ्वीपासून आकाशापर्यंत ही जी पोकळी आहे आणि या पोकळीमध्ये जे वस्तू रूपाला परडे त्याला म्हणतात मध्यम परिमाण. आता तो माईक तो पकवान आणि पण तुकोबरा म्हणतात तुकोबरा म्हणजे मध्यम परिमाण. मध्यम परिमाण कशाला म्हणतात? जे वस्तू रूपाला त्याला मध्यम परिमाण. का हो महाराज? पण तुम्ही म्हणतात अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, ठोकडा म्हणजे काय. अणू रेणू जर इतका लहान, अणू रेणू जर इतका लहान तर मग आकाश एवढं तुम्ही कसं काय म्हणतात? अणू रेणू या ठोकडा तो का आकाशा एवढा. आता अणू रेणू मी तुम्ही सांगितलं नाही इतका लहान तर त्याच्यापेक्षा ठोकडा म्हणजे कमी. ठोकडा म्हणजे कमी. ठोकडा हे शब्द यांच्याकडून ऐकून घ्या तुम्ही. म्हणून दाखवतो तुम्हाला. नाचता येईना म्हणून अंगण वाकडं, नेसता येईना म्हणून लुगडं थोकडं, आणि स्वयंपाक यायना म्हणून ओले लाकडं. जुन्या माणसाची म्हणणं. मग अणू रेणू या ठोकडा. मग अणू रेणू जर इतका लहान तर त्याच्यापेक्षा तुम्ही लहान म्हणजे हो. मग आकाश एवढे कसं काय म्हणतात? तर ती अवस्था आपण घातली दुसऱ्या चरणात.
गिळोनी चांडीले कलेवर. सगळे चालले सगळे मात्र पण एक मात्र झाला अवघड. एक मला वाटतं राव काला होत तरी राव म्हणता राय तो काय मागण पुढं फुपाटा उडत. गिळोनी सांडिले कलेवर. गिळोनी सांडिले म्हणजे वांटी केली कशाची, कलेवर म्हणजे शरीराची. तुकोबारला विचारलं शरीर कसं आहे, तुकोबार म्हणतात नाशिवंत. बरं नुसता शरीराचा निराश नाही केला तुकोबाराने वयाच्या 42 वर्षी शरीराचा निराश केला. 42 वर्षी आपल्याला मरुस तर मला वाटत नाही. एखाद्या म्हाताऱ्या तुम्ही म्हणा बरं बाबा यंदा तुम्ही मराठी मागे देतो मला का मारतो तो मार ना. एक म्हातार वटीवर बसतो गल्लीत कोण चाललं काय चाललं बाबा ते काय म्हणतात हे मी येतो वर त्याचं पोरग मला याला काय करावं. त्याचं पोरग शेतात गेलं खळ करायला म्हातार मा भकाची टेकी गेलं लेबा खाली उभं काय म्हणतो हे मी येतो वर. त्या पोरला राग केलं जाय मर मला मानला मला नाही जागेत मला मानला मला नाही जागेत. पोरला वाटला तर कार्यक्रम बिघाडा गाडा. पोरन मधल्या पावली दोन ठोकली शॉर्टकट रस्ते. त्याला वाटलं म्हातारा रोडला यायला टाइम लागल. आई पुढे जाऊन उभा राहिला. आई नाही काय झालं रे भाऊ. पोरग एक नाही दोन नाही काय झालं बाप्पा तो बापाला काही बोलला काय तू तुम्ही हा हा कशाला बोलला बाप्पा ते का लई धाडाचं हे त्याच्या कशाला शेपटोर पाय द्याला भाऊता. ते म्हणे आई बोल नाही बोललो गाड्या पण याला काही पर्याय सांग ना. ते त्याला पर्याय एकच तो पलीकडे खोलीत जाऊन बस मी पाहते म्हातारीकडे. तिला म्हातारी थोडं माहित होती. पोरग पलीकडे खोलीत गेला तुम दरवाजा लावून घेतला पडवून राहीन तै ठाई. म्हातारा आलं मारत रोड ना मथुरनं पाहिलं डोळेले लाल तरी बाय म्हणे याला बोलत नको बाय म्हणे गेल्या वर्षी असं बोलले तर मला मकर संक्रांतीला असं सणासुदीचं ठेसलं बाय म्हणे येणे मला त्याच्यामुळे याला बोलणं नको. मथुर नुसती गप्पी बसली. मथुर घरात गेलो पिशवी घेऊन घेतला फेटा घाल पिशवी घेतलं धोतर घाल पिशवी घेतला शर्ट घाल पिशवी. मथुरने पिशवी भरून दिली. म्हाताऱ्याला पाहून काढी काय म्हणती काय वानगडे. म्हातारा म्हणतो मागा का म्हणून मला मरायचं का म्हणून मला मर म्हणला ना तो सुबिया. म्हातारी निपटायचं ते. म्हातारी म्हणजे जाऊ दे आपलं जे ते तो मला नाही मर म्हणत काय गावातल्या लोकांना मर म्हणत. म्हातारा एक नाही दोन नाही निश्चित पिशी घेऊन उभा राहिलो. म्हातारी म्हणते जाऊ दे आपले पोरं किती बिगर वेळ नाही कधी बिडी नाही सिगरेट नाही तंबाखू नाही तिकडे फुलात घातला इकडे बांगला बांधला तुम्ही तरी काय ठेवलं पिऊ पिऊ. मग तर मात्र नव्हत्या पिशी फेकून दिली. मात्र म्हणतो मी तरी कुठं काय म्हणलो कर चहा. अरे अरे आता मारायचं होतं एवढं सोपं आहे का मारा. बरं जाऊ द्या. बरं नुसता शरीरातून निरोध नाही गेला. भव भ्रमाचा आकार. तुकोबारला विचारायचे विश्व कसं आहे. माऊलीला विचार माऊली म्हणतात हे साथी आर्या ओळखा शारक धरू नाहीतरी संसारू जाईल राया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजल होत जाईल राया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आपणाची जाऊली जाईल. ज्ञान देव म्हणे पाहता पाहिली स्वप्नीची चेले जाईल. काही नाही महाराज स्वप्न खरंय का खोटं. खरं बी खोटं स्वप्न खोटं आहे. पडत पण अजून मला वाटतं ते बी बंद झालं. स्वप्न खोट ऐका. स्वप्न खोट आणि स्वप्नात आलेली वस्तू स्वप्नात खोट तर वस्तू कशी खरी राहील. मग वस्तू सुद्धा खोटी. पण ऐका स्वप्न खोट स्वप्नात आलेली वस्तू खोटी पण तिच्यापासून झालेल्या वेदना खऱ्या. काहीच नाही ना त्याचा आपला संबंध आगा स्वप्नीची कामिनी काय संबंध त्याचा आपला. दुःख देऊन जातो मला स्वप्नाची वस्तू घेणं नाही देणं नाही. मला एक स्वप्न पडलं मागच्या महिन्यात. मला असं मस्त स्वप्न पडलं माझ्या स्वप्नात विधानसभेची निवडणूक लागली. महाराज अर्ध नाही भरला काय नाही मी झालो आमदार. मग आमच्या प्रचाराला हे गुळ मागत
आपले वाघमार आमदार झाले फार दिशेत गोल ठेवायला होतं म्हणे आता आपला चांगला दांडगा वशिला झाला म्हणे आता ज्याचा वशिला ते तो कुत्र काशीला असा रंगलो मी महाराज. मग ते मला मुंबईत फोन आले. मग हे म्हणे आता आपल्याला काही कुठे फिरायची गरज राहिली नाही पण त्या एखाद्या मोठ्या कंपनी चिटकून घेऊ म्हणले आता वाघमार ओळखीचे आणि नाही कुठे चिटकून गेलो तर लाईनीच चिटकून ठेवू म्हणजे असा रंगलो. मला मुंबईने फोन आला म्हणे कुठे वाघमार मी घरी काय राव सारे आपले मुंबईला सारे लोक आले तुम्ही काय करता घरी मी मला माहितच नाही. घरी थांबा म्हणे आता हेलिकॉप्टर पाठवतो. आलं हेलिकॉप्टर माझ्या घरापुढं माझ्याकडे काय पाहता भाऊ स्वप्नात. म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये कसं बसावलं होतं आम्हाला आखली होय आणि अशी कार मध्ये फिरणारी मी त्याच्यात हेलिकॉप्टर मध्ये असं एसटीत वाटलेली बसलो. आता मला काय माहिती त्याला लोकांना बेल्ट राहतो म्हणून मी आपलं बसलो. आता ते ड्रायव्हरला वाटलं आमदार बसले त्यांनी केलं चालू. ते 15 फूट गेलो. आता आम्हाला कधी पाहायची माहिती नाही. मी आपलं इकडं पाय तिकडं पाय. ते मला म्हणतो नेट वाईट ना मला काय वाईस मी आमदार आहे मग मी काय कमी डेअरिंग कशी का. तो मला म्हणे आबा आपण दोघं जे मी एखाद्या झाडाला धडक देऊन टाकेल लई पाय पाक होतो. जे हेलिकॉप्टरना भरारी मारली 40,000 फुटावर गेलो ते आणि सहज किती वर आलो म्हणून पाहायला लागलो. आता मी ते बेल्टच लावलेलं नव्हतं. मी जेलनी सुटलो भाऊ. मी होतो पलंगावर. पलंगाच्या बाजूला आमचा मुलगा होता त्याच्या अंगावर. ते मुलगा मला म्हणतो अण्णा. मला सारे घरातले अण्णा म्हणते बायको सोडून. तुमच्या मनात काही कसं येतं तेव्हा म्हणे अण्णा चक्कर आले का काय म्हणजे मी आमदार झालो भाऊ. पहिले कस काय मला हेलिकॉप्टर मधून मी सुटलो. ते पोरे मला म्हणे मला वाटतं तुम्ही लय शहाणे असता. मला महाराज स्वप्न खोटं पण मग गुडघे फुटले ना. वस्तू खोटी पण घेत नाही. आता माऊलीच्या उभीकडे चाला आगा स्वप्नीची कामिनी. गावामध्ये 3 ताळी बंगला. बंगल्यामध्ये नवरा बायकोचं जोडपं मुलं नाही बाळ नाही अर्ध वय झालं. बंगल्यात कडीली वाटा वाटात कडीली नाली तितकं पाणी. 2 जण वाटेवर झोपले. नालीकडून बाबा झोपला भीतीकडून बाई झोपला. रात्री 12 वाजता बाईला स्वप्न पडलं. स्वप्नातच मुलगा झाला. बाबड्याला नादर खेळून राहिला त्याला जागात पूर्ण थोडं पलीकडे सारखा. ते जसं सरकायला गेलो ती म्हणे ये बाय पडले का काय म्हणे पडलो. मग ती गेली कपड्यानं स्वच्छ केलं उठून बसिलं आणि मग म्हणते बाई अर्ध वय झालं तुम्हाला उठता येणार मला उचलता येणार. आपलं जर पोरगा असतं तर तुम्ही नाव घेऊ नको. स्वप्नात आल्याला जर नाली ढकली तू काडी लावून देईन दिवसांना. भगवत आता याच्यासाठी साधना करावी लागते मला. कोणती देव भक्त आणि भक्ती दृष्टी दृष्ट आणि दृश्य. त्रिपुटीचा लय झाला की माणूस शिल्लक राहत नाही. सांडेली त्रिपुटी दीप उधळला गती. आता कधी योगानंतर सांगू ते अजून हसायचे. आपलं कीर्तन ऐकलं का तू. मी त्या दिवशी त्या कीर्तन करून आलो. एक माणूस कापूस या झाले गेला सरकी आणि मग महाराज म्हणलं काय हे 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 मला रात ध्यान आलं म्हणे मला आज हात. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बसलेल्या महिला मंडळ मात्र सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. भगवंताचं नाव
3-4 नोट 30 दृष्टांत दिले. तुम्हाला विचारलं शरीर कसं आहे, तू म्हणता नाशिवंत देह, म्हणजे विश्व कसं आहे तर रज्जू सर्पाकार भाषी येले. प्रपंच कसा आहे तर विटले हे चित्त प्रपंचापासून. मग सगळ्याचा जर तुम्हाला विटा आला तर तुम्ही जगले कशाला, तर तो कोबरा म्हणतात कशासाठी जगलो. तुका माने
आकाश एवढा गिळून सांडिले कलेवर भावब्रह्माचा आकाश सांडिले त्रिपुटी त्रिपुराला घडी तुका म्हणे आता लोकर पोटा गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सज्जनमय बाप्पा भंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. चुकीचे शब्द निघून गेले असतील विनोद भारत माझ्या पदरात टाका. बरोबर असतील गुरुनाम गुरुनिष्ठवंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवन नावा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रथा चालून की मंजूर बोलवतो सेवा आणि शिटवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे काय बरोबर असे गुरुचा प्रसाद ग्रहण करा. झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर